शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालय IQAC आणि अखिल भारतीय शैक्षिक महासंघ अर्थात ABRSM संघटना मुंबई विद्यापीठ युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने NEP 2020 महाराष्ट्रातील सद्यस्थिती व आव्हाने यावर पॅनल डिस्कशन झाले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर शेखर चंद्रात्रे सर यांनी मार्गदर्शन केले। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी प्राचीन साहित्य, संस्कृती व इतिहास याचा थोडक्यात आढावा घेतला। भारतीय ज्ञान परंपरा कशी वैभवशाली होती हे उदाहरणासह स्पष्ट केले। NEPच्या धोरणामुळे स्वतत्वाची जाणीव, कौशल्य विकास कसा होणार आहे हे स्पष्ट केले। हे धोरण राबवण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ABRSM संघटना कशी प्रयत्न करते हे सांगितले। ही संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच समाज घडवण्याचे काम करते हे अधोरेखित केले। या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी NEPचे ध्येय, वैशिष्ट्य व रचना याबाबत माहिती दिली। महाराष्ट्राने हे धोरण स्वीकारलेले असून त्यात येणाऱ्या त्रुटी कशा दूर केल्या पाहिजेत हे सांगितले। IKS या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले। या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांची, शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली। प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थी, शिक्षक यांनी प्रश्न विचारून शंकांचे समाधान अतिशय रंजक पद्धतीने करून घेतले। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रीती महाजन यांनी कार्यक्रम खूप छान झाला असे गौरवोद्गार काढून ABRSMने पुढील काळातही महाविद्यालयात कार्यक्रम घ्यावेत अशा भावना व्यक्त केल्या। IQAC समन्वयक प्रोप्रायटर डॉक्टर पवन जाधव यांनी प्रास्तावित करून भारत महागुरू बनण्यासाठी शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विशद केले। या कार्यक्रमासाठी जवळच्या 4 महाविद्यालयातून प्राध्यापक उपस्थित होते। कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग व सुमारे 130 विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग होता। शिक्षक के हित समाज असे जेव्हा शिक्षक उत्पन्न होतात तेव्हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो। आपण पेपरमध्ये वाचलं असेल, एखादा चांगला शिक्षक जिल्हा परिषदेतला जर त्याची बदली झाली तर तिथला समाज, तिथले पालक हे सगळे त्याच्यासाठी उभे राहतात। त्यांना या शिक्षकाच्या सरांची बदली नाही करायची, हे आमच्याच गावात पाहिजे। कारण काय, चांगला शिक्षक आहे। 3 त्रिसूत्री आम्ही बाळगतो। आमची जी संघटना आहे ती आता आम्ही मी जे सांगितलं, हा देश प्राचीन आहे, त्याचे आम्ही भारतदार आहोत आणि त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण, शैक्षणिक धोरण जे आलं आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत। या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत। ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड, सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा झाला पाहिजे। केवळ जो सायन्सचा आहे तर त्याला केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीचं ज्ञान पाहिजे असं जरूर नाही। पण विद्यार्थ्याला तो कसं डॉक्टर कसा आहे की डॉक्टर काही 24 तास डॉक्टर असत नाही। डॉक्टर असला तर त्याला चित्रकलेची पण आवड असू शकते, त्याला करण्याची पण आवड असू शकते। त्याचं व्यक्तिमत्व हे विविध अशा प्रकारच्या ज्ञानाने भरलेलं असतं। आपण ऐकले ना, डॉक्टर समीर कुलकर्णी ते डॉक्टर आहेत, म्हणजे गायक आहेत, संगीतकार आहेत उत्तम। डॉक्टर शिवराज ठाकूरचं नाव आपण ऐकलं, असे अनेक आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याची प्रोव्हिजन केलेली आहे। हा धागा पकडून पुढे जाऊ इच्छिते। एक शिक्षक म्हणून आता या शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर NEPच्या पूर्वीची परिस्थिती आणि NEP सुरू झाल्यानंतरची परिस्थिती याची तुलना केल्यानंतर मला असं लक्षात येतं की टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन हे जर शिक्षणाचे 3 पिलर्स, हे 3 शिक्षणाचे खांब आहेत तर आपण म्हणत असतो, तर NEPच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन या 3ही क्षेत्रामध्ये बदल घडवून काढणं गरजेचं होतं। तर मी आता बरीच उदाहरणं दिली, परंतु तरीही मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं की NEPच्या पूर्वी साधारण 100 वर्ष म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून आपल्याकडे स्वतःची अशी शिक्षणाची धोरण, शिक्षणाचं धोरण स्वतः भारताचं, स्वतंत्र भारताचं शिक्षणाचं धोरण आपल्याकडे नव्हतं आणि आपण ब्रिटिशांनी लागू केलेली पद्धत किती वर्ष चालवत आलो। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।